स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट सिंपल एग फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत। सिंपल एग फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी राईस शिजवून घेतलेला आहे आणि 5 अंडी मी इथे या बाउलमध्ये काढून घेतलेली आहेत। पत्तागोबी चिरून घेतलेला आहे, शिमला मिरची 2 कट करून घेतलेले आहेत, आलं लसूण घेतलेलं आहे पेस्ट करून आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, काळी मिरी पावडर घेतलेली आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथे या अंड्यामध्ये चवीपुरतं थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। अगदी थोडीशी आपल्याला याच्यामध्ये काळी मिरीपूड देखील घालून घ्यायची आहे, खूप जास्त नाही घालायची। हे व्यवस्थित आपल्याला एक सारखं हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। इथे आता आपण गॅसवरती कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण हे घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर पॅन असेल फ्राय पॅन तर त्याच्यावरती देखील तुम्ही करू शकता। आता हे व्यवस्थित होऊ द्यायचं आहे, लगेच आपण हलवायची घाई करायची नाही। हे व्यवस्थित फास्ट गॅसवरती आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। स्क्रॅम्बल आपल्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे, तुकडे तुकडे त्याचे राहायला हवे त्या पद्धतीने। आता हे झालेलं आहे, एका प्लेटमध्ये आपण इथे काढून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये कांदा घालायचा आहे। सुरुवातीला भाताची क्वांटिटी किती आहे त्यावरून आपण सर्व काही घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे एक कट करून ती घालून घ्यायची आहे, ती कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे। व्यवस्थित मिक्स करूया। हाय फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। सोबतच इथे आपल्याला आलं लसूण अगदी ताजं फ्रेश वाटून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करूया। इथे शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे। पत्तागोबी घेतलेला आहे तो देखील आपण घालून घेऊया। तुमच्याकडे जर मटार वगैरे असेल तर तुम्ही त्याला देखील वापर करू शकताय। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊया। हाय फ्लेमवरती आपल्याला 1 मिनिटभर छान अशा भाज्या परतून घ्यायच्या आहेत। सोबतच इथे आपल्याला काळी मिरी घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेऊया। इथे आपला राईस टेस्टी व्हावा यासाठी इथे मी लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचावर घेतलेला आहे, तेवढा आपण घालूयात आणि आणखी थोडंसं घेतलेलं आहे। मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपल्याला। हे चव खूप छान लागते। इथे आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये हा राईस आहे तो घालून घ्यायचा आहे। आता इथे ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे तो थोडासा टाकून घ्यायचा आहे, आवश्यकतेनुसार टाकून घ्या। रेड चिली सॉस घेतलेला आहे हा तो घालून घेऊयात आपण। डार्क सोया सॉस घेतलेला आहे तो पण आपण अगदी थोडासा यामध्ये घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला। इथे हे अंडा आहे आपण हे पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं अगदी हलक्या हाताने हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट होतो। कधीतरी वेगळ्या प्रकारचा राईस आपण मुलांना वगैरे करून द्यायचा, त्याच पद्धतीचा रोज बनवून पण मुलं कंटाळा करतात। एकदा या पद्धतीने अगदी साधा सोपा आपला झटपट होणारा नक्की तुम्ही ट्राय करून बघा। 1 ते 2 मिनिट आपण छान असं हे व्यवस्थित मिश्रण शिजू देऊया। इथे शेजवान फ्राईड राईस मसाला आहे माझ्याकडे, तर तो आपण अगदी थोडासा चवीसाठी आपण अगदी थोडा घालून घेऊयात। आपण हा मसाला देखील यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात। ऑप्शनल आहे, टाकायचा असेल तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी देखील राईस आपला अप्रतिम असा चविष्टच होणार आहे। हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि आता आपण आपला गॅस बंद करूयात। तर मैत्रिणींनो, तयार आहे इथं आपला सिंपल एग फ्राईड राईस। आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा। धन्यवाद।